आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नमस्कार। आपण या ठिकाणी पाहू शकता आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे सर्व कामं झाले, शेतीचं पीकसुद्धा घरी आलेलं आहे आणि काही लोकांचं असं आहे की आजपर्यंत सोयाबीन कोणाच्या शेतात राहिलेलं नाही, परंतु या ठिकाणी या शेतकऱ्यांचं आतापर्यंत या रस्त्याअभावी शेतातलं सोयाबीन अजूनही शेतातच आहे। कारण याचं असं आहे की त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे मळणी यंत्र त्या शेतात जाऊ शकत नाही। परंतु या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांच्या पुढे मोठं आव्हान आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, तुमच्या शेतातलं अजूनही सोयाबीन काढायचं आहे, याचं मुख्य कारण काय आहे? रस्ता नसल्यामुळे माझ्या शेतात जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे। त्याच्यामुळे माझी अजूनही सोयाबीनची गंजी तशीच पडून आहे आणि माझे बाकीचे व्यवहार सोयाबीनमुळे ठप्प झालेले आहे। तरी शासनानं यावर थोडंसं लक्ष द्यावं आणि त्वरित आमच्या सोयाबीनच्या गंजी काढण्यासाठी काय पर्याय निघते यावर थोडासा उपाययोजना करावी, अशी माझी शासनाला आग्रहाची विनंती आहे। ही परिस्थिती म्हणजे तुम्ही केव्हापासून आहे हे तुम्ही सांगू शकता? कधीपासून तुम्हाला रस्त्याची समस्या आहे? रस्त्याची समस्या जवळपास जलशिवार योजनेचं काम केलं आणि नाल्याचं खोलीकरण झालं तेव्हापासूनच आम्हाला हे रस्त्याची समस्या उद्भवली। याच्या अगोदर नाल्याचं खोलीकरण होण्याच्या अगोदर आमचे वाहनं बंड्या बैल सर्व नाल्यात जात होते, पण जलशिवार योजनेतून जे बंधारे झाले मधामधात त्या बंधाऱ्याचा आमचा रस्ता कटला। तर आता आम्हाला म्हणजे या रस्त्याची एवढी अडचण झाली का आमचा संत्रासुद्धा वावरात पडून आहे, संत्रा काढता येत नाही। आणि सोयाबीनच्या गंजा म्हटलं तर अजूनही आमच्या शेतात सोयाबीनच्या गंजा पडलेल्या आहे। आम्ही सावकारापासून पैसे आणले आहे आणि ते पैसे सोयाबीनवर देऊ असं आम्ही सावकाराला सांगितलं आहे, पण विषय असा झाला आहे का शेतात मळणी यंत्रच नेता येत नाही रस्त्यामुळं। रस्ताच नाही तर मग माल कसा निघणार आहे? त्याच्यानं सावकाराचं कर्ज वाढून राहिलं आणि माल या ठिकाणी आपण पाहू शकतो या एकाच शेतकऱ्याची ही समस्या नसून या ठिकाणी हे कमीत कमी 5 ते 6 शेतकरी आहे आणि यांचे आतापर्यंत 30-40 एकरात यांचं सोयाबीन काढायचं आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता शासन याच्यावर काय निर्णय घेणार याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे। इकडे तर पाहिले का?